प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास माझी आई कशी मेली याचा माहिती मी आपणाकडे सादर करणार आहे. कारण जन्म आणि मृत्यू हे अटळ असतं. जो जन्माला आला त्याला मरण हे अटळच असतं. तसंच माझ्या आईच्या बाबतीतही तसंच झालं. आणि मी अगदी 7 वर्षाची असताना आई वारली. तर ती कशी वारली? कारण कोणी जास्त दिवस जगतं, कोणी होता बरोबर मरतं, कोणी अल्पवयातच मरून जातं. मरणाला काही वेळ नसते. श्वास बंद पडला म्हणजे मरण आलं, अशा प्रकारची स्थिती. तर माझी आई ही कशी मेली ही मी आपणाकडे सादर करते. मी 7 वर्षाची होते. आता आपले नातेवाईक कोणी आले तर बाया अशा दारावर जातातच. तसं वडिलांच्या गावापासून थोडं एक खेडगाव होतं. 2 मैलावर तिथे एक बाई मेली होती. मग नातातील सगळ्या बाया जमून तिच्या प्रेत यात्रेला गेल्या आणि प्रेत यात्रा संपल्यावर लगेच माघारी घरी फिरल्या. माघारी घरी फिरताना रस्त्यातच नदी लागते, मोर नदी. तर आता गड्या आपण प्रेत यात्रेहून आलो तर आंघोळ करतोच, म्हणून त्या बाया घरी न येता नदीवरच आंघोळ करून त्यांनी अशा घरी न आंघोळ करता नदीवरच साड्या चोड्या वाढवून आईने पण तिथे केली आणि घरी आले. सगळे घरी आले. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. पण काय झालं, आईला थोड्या वेळाने अशी आठवण झाली की ती गड्यात पाहते आपली दातकोरणी होती. आपली पूर्वीच्या बाया अशा चांदीच्या दातकोरणी, कानकोरणी अशा करायच्या. तर ती गळ्यातली दातकोरणी राहिली. ती परत माघारी ती नदीवर पाहायला गेली. तोपर्यंत 6 वाजून गेले होते. वहिनी म्हणाली आता नका जाऊ, सकाळी जा, सापडली तर ठीक, नाही तर जाऊ द्या. पण तिने हट्ट करून ती गेलीच आली. मग जेवण घेऊनही न करता वहिनी मागे लागली तरी जेवली नाही, तशीच झोपून गेली. मग तिला सकाळी उठल्यावर बरोबर असं कणकणल्यासारखं वाटायला लागलं. आणि मला बरंच निपुरी हो, मला असं रसरस करताय, मला ताप आल्यासारखं असं तिथे उठल्यापासून सकाळी गारहाणे सुरू झाले. मग असंच काही चहा पाणी हे, पण तो ताप असा दिवसेंदिवस वाढतच गेला. मग असं त्यावेळी असे दवाखाने नव्हते. मग काही वैद्याकडून औषधी आण, ते बांध. मग ते त्याच्याने काही बरं झालं नाही. मग पूर्वीच्याकडे काय होतं, अंधश्रद्धा होते आणि भूताखेताचं असं लोकांच्या मनामध्ये भीती असायची की ही बाई एकटी गेली तर हिला नदीच्या मध्ये काहीतरी भूताने झपाटले म्हणा, काही म्हणा, म्हणून अशी आजारी पडली. म्हणून अंधश्रद्धा आणि त्या भूताखेताच्या नादी लागले. दोरे बाण, गंडे बाण, काही बाण, तिचा ताप वाढतच होता. पण असं कोणी असं नाही म्हटलं की हा का ताप मुदतीचा आहे का काय, त्या काळी समजत. मग त्या भूताच्या नादी असे 8-10 दिवस निघून झाले. एक दिवस अशी अचानक तिची तब्येत काही, अगं बरी माझ्याजवळ अगं बसावं. मग संध्याकाळची वेळ होती. आम्ही सगळे त्याच्याजवळ बसले. भाऊ बहिणी सगळं असं घर गच्च भरलेलं होतं. सगळा आमचा गोटवाडा जमा झाला. आणि म्हणे आम्ही रडायला लागलो की आता का, म्हणजे मी 7 वर्षाची होती. मोठ्या बहिणी खूप तिला मांडीवर घेऊन बसल्या. काय होतं आई, काय होतं, असं विचारायला लागल्या. पण ती काय नाही,
मी चांगली आहे, मी का मरतोय ग पूर्वी, घाबरू नका, मी काही मरणार नाही, असं आम्हाला म्हणत होती. ताईला सांगत होती. ताईनं तिचं डोकं मांडीवर घेतलं होतं, तिच्या केसावरून हात मी बघत होती लांबून. मी जरी लहान असले तरी तिच्याजवळच उभी होती. आणि मग असं तिनं असं म्हटलं आणि आम्ही सगळे असे रडायला लागले, असे असे डोळे केले. म्हणजे काही आधारही जास्त दिवस नाही, 8-4 दिवसातच पण हे भुता खेताना झपाटल्यासारखं असेच तिला समजून ना तापाची काळजी घेतली ना काही. आणि तसे येतात. मग काय पाहिजे, तर मोठी ताई म्हणते काय पाहिजे आई, काय काही नको पाहिजे. मग आम्ही रडायला लागले सगळ्या बहिणी. ते असं रडायला लागलं, म्हणे हिरड्या झाल्या का पोरींनो, मी का मरते आहे का, आणि असं म्हणते. आणि असं केलं न डोळे बंद केले आणि गेले. आणि मग असा सगळ्या घराने खूप भांबरडा पडला की आता म्हणते मी का मरते न मरून गेले. तर असे 6 वाजल्याची वेळ होती, संध्याकाळची वेळ होती. सगळे नातेवाईक सगळे गोळा झाला आणि आमचं सगळं दुःखभरी वातावरण. आणि मला लहान एका भाऊनं चुलत भाऊ मोठे बाबाचं खांद्यावर घेतलं, मला फिरवायचा इकडे तिकडे. मी रडायची, रडता रडता मी झोपून गेली आणि झोपून दिलं मला. आणि मग आईची प्रेत यात्रा काढली. आणि मग ती केव्हा गेली, 9 वाजता नेलं का 8 वाजता असे तिला दफन करून आले. मी रात्रभर झोपली तर उठलेच नाही. तर अशा प्रकारे प्रेत यात्रा वाटी लावली. आणि आमचं कुटुंब सगळं असं कुटुंब दुःखाच्या डोहात बुडालं. वडिलांचा आक्रोश, 4 बहीण भावंडांचा आक्रोश, की असं सगळ्यांना सांत्वन करायला कठीण जावं लागलं की एकाएकी 50च्या घरातली बाई मरून जाते आजारी न पडता, तापाचं निमित्त झालं. तर अशा प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला. आणि मी 7 वर्षापासूनच आई विना पोरकी झाली. तर आता मला असं झालं, शेजारीच अशी बाई मेली आणि तिचं मुलीचा आक्रोश पाहून मलाही आईची आठवण झाली. आणि तिचा व्हिडिओ, ती कशी मेली, काय झालं होतं, हे आपण तुमच्यासमोर सादर करावं. तर अशा प्रकारे 8 दिवस आक्रोश. पण भावांनी बहिणींनी, पूर्वीचे भाऊ बहिणी चांगले होते, तर त्यांनी असं प्रेमानं वागवून आईची कोणी भासू दिली नाही. आणि मग अशामध्ये शिक्षण केलं, मला नोकरी लावली, माझा खूप चांगला प्रकारे सांभाळ केला. भाऊंनी, बहिणीने, नातेवाईकांनी, सर्वांनी असं अलोट प्रेम मला दिलं की 7 वर्षाची मुलगी आई विना जगली आणि हुशार निघाली, शाळा शिकली, नोकरीला लागली, सगळ्यांना धन्यता वाटली. आणि अशा प्रकारे आईचं प्रेत यात्रा गेली, घर सुनं झालं. आणि आई विना सगळा घर असं ओसाडल्यासारखं. सकाळी उठले, सगळे असे उदासल्याने बसलेले. आणि मी अंबरडा फोडला की आई कुठं गेले, तर सगळ्यांना मग रडू कोसळलं. तर अशा प्रकारे मला आज आईची आठवण म्हणून व्हिडिओ करावा असं वाटलं. तर अशा प्रकारे ही अंधश्रद्धा आणि ही भूतखेचा अंगात संचारणं, याच्यामुळे असे पुष्कळ लोक पूर्वीच्या काळी मरून जायचे औषधीच्या अभावी. तसंच मरण भूताखेताच्याच संशयाने आई मरण पावली आणि औषधीने पाणी नाही. तर अशा प्रकारे तिचं मरण मी
प्रत्यक्ष 7 वर्षाची असताना पाहिलेला आहे आणि तो प्रसंग मला आठवला आणि हा व्हिडिओ आपणापुढे सादर केला. हा अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.